पंढरपूरला कार्तिक एकादशीला भगवंताचं दर्शन घेण्यासाठी येतोय. सगळ्यांनी डोक्याला हात लावला, अरे पण येणार कसा? तुला तर हातही नाही आणि पायही नाही. त्याने विचार केला नाही की मी जर असा निघालो तर मला काही वेदना होतील का, यातना होतील का? अजिबात नाही. निघाला कुर्मदास पंढरपूरला जाण्यासाठी. पोटावर घसरत घसरत लुंगळत लुंगळत लहुड या गावापर्यंत आला. लहुड या गावापासून पंढरपूर फक्त 10 कोस दूर आहे. तिथपर्यंत आला आणि आता या देहातून जणू प्राण निघून जावे एवढा त्रास त्याला होत होता. देवा, मन अजून प्रबळ आहे रे तुझ्या दर्शनाला येण्यासाठी, पण शरीराने मात्र साथ सोडली रे. असं म्हटल्याबरोबर ती हाक भगवंतापर्यंत पोहोचली. जेव्हा भक्ताच्या अंतःकरणाला वेदना होतात ना मायबाप, तेव्हा भगवंताला त्या सहन होत नाही. विटेवर विभा असणारा भगवान परमात्मा विटेवरून उडी मारावी आणि स्वतःचं रूप धारण केलं, वेश बदलवलं. सोबत ज्ञानोबा आहे, नामदेव महाराजांना घेतलं, चोराचं वेश घेतलं देवाने एका भक्तासाठी आणि धावायला लागले. आणि त्या दोघी संतांना पाठलाग करायचा सांगला. भगवान परमात्मा पुढे धावताय, साधू मंडळी मागे धावतीये. धावता धावता सावता माळीच्या मळ्यामध्ये भगवान परमात्मा